बी आंबेवाडी संघाकडून माझा गोलंदाजी मार्कवर सज्ज शंकर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कैलास नासा एंडला गुरुनाथ गोलंदाजी मार्कवरती P1चं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शंकर यांना आमंत्रण दिलंय. पहिला चेंडू आपण पाहू शकाल इथे पहिला चेंडू पटका फसलाय क्षेत्रक्षे पोहोचतायत आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट संपादन पहिला हादरा पहिला ब्रेक मात्र भेटला जातोय टीम गोरेगाव बॉईजला. पहिल्या चेंडूवरती मिळालेली सफलता इथे देखील फिरून गेल्याचा प्रयत्न इथे देखील डावी फेकण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार चौकार ठोक डीजे. धन्यवाद समस्या धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली असं वाटलं होतं दडपण येईल गोरेगाव बॉईज वरती परंतु दडपण न घेता दडपणाला जुगार दडपणावरती मात करून आता बॅटिंग आता मैदानामध्ये चालू गोरेगाव बॉईज कडून पाहायला आपल्यामध्ये चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकावरती. रिव्हर्स अटॅम्प्ट विकेटचा फटका आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे लावू उडल्या बिल आणि पंच आपल्यापर्यंत जरूर माहिती जरूर पोहोचवतील. दोन पंचांमध्ये आता संभाषण आपल्याला पाहायला मिळेल चर्चासत्र पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आमच्या कॉम बॉक्स मध्ये मात्र दिला जाईल. यस पंचाचा डिसिजन फलंदाज सेफ आहे. शरीराचा वेध घेतला आणि त्याच्यानंतर जल्लोष देखील झाला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं हा देखील टॅप करायचा प्रयत्न ऑन द राईट नाही खेळायचं होतं परंतु टेकअप होत असताना थोडासा बाउन्स देखील दिला चेंडूला आणि त्याच कारणास्तव इथे देखील चेंडू आला निर्धाव. पहिल्या चेंडूवरती आली विकेट आणि त्याच्यानंतर आलेला चौकार आणि त्याच्यानंतर सलगशे 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील स्विचेसचा फटका एक दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. इथे इथे एक टप्पा केले चौकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. 5 चेंडूचा खेळ जबरदस्त समाप्त झाला आहे आणि 8 धावा धावफलकावरती गोरेगाव बॉईज संघ आपला पाहायला मिळत आहेत.
गावदेवी आंबेवाडी संघाच्या विरोधामध्ये. ही तर देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न थोडासा पंचांकडे देखील आशाभूत नजरेने पाहत राहिले. असं वाटलं होतं वाईट चेंडू जाईल, परंतु पंचांनी सांगितलं की रस्त्यावरून जाणारा चेंडू पाहायला मिळतो. हा चेंडू निर्धाव आणि ओव्हर क्रमांक 1चा पॉवर प्लेचा खेळ, षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. आपण मैदान पाहू शकता. अक्षरशः त्यांची खूप मेहनत मात्र या स्पर्धेसाठी लाभली आहे. अक्षरशः खूप खूप म्हणजे खूप मेहनत घेत आहेत मदनजी. त्यांचं देखील आपल्याला पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर थांबा लागला. त्या 8 धाबा ओव्हर क्रमांक 2 ला मात्र सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गावदेवी आंबेवाडी संघाकडून आता नितीनला इन्व्हाइट केलाय. नितीन ह्यांना मात्र आता परिश्रम करावा लागेल आता गोलंदाजी मार्क वरती. हा देखील टप करायचा होता. कव्हर मधून डिपेक्षा कव्हरला चेंडू काढायचा होता, परंतु बाटन बॉलचा संपर्क नाहीये. इतर लाला चेंडू निर्धाव. ह्या निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावला 8 अंकावरती. अक्षय धुले पाहू शकाल आपण डेजा मास्टरच्या भूमिकेमध्ये. एक चांगले हा देखील फटका अंदर राहिला आपण पाहतो. इथे मात्र लाऊडली अपील पंचांकडे झाली होती, परंतु कॉपिंग क्रीज मध्ये मात्र चेंडू घरंगलत राहतोय. इथे देखील लाला चेंडू निर्धाव ओव्हर क्रमांक 2 जशी चालू झाली आणि तसा लगेचच धावफलकाला रोख लावायचं काम केलं, धावफलकाला ब्रेक लावायचं काम केलं ते गावदेवी आंबेवाडी या संघाने. फलंदाज जरूर वाचला आहे असं देखील म्हणावं लागेल. आता इथे देखील अपील पंचांकडे पहा. एस्टनच्या मागून यष्टरक्षक जोरदार अपील आणि इथे मात्र दुसरी धावसंख्येसाठी इथे मात्र आत्महत्या करावी लागली आहे आणि जी झाली देखील. पहिला विकेट, पहिला आदरा मात्र भेटला जातो या ओव्हरमध्ये. तब्बल 2 विकेटचं पतन झाले ते गोरेगाव बॉईज संघाचे. ठोक आता
दिशा भरकटली आणि तो चेंडू मात्र धरणीवरती लांड देखील झाला आहे आणि इथे सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट 2 धावसंख्येच्या मदतीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त झाला आहे आणि 6च्या सरासरीने 32 षटक धावसंख्या केली ती 12 धाबा धाव फलकावरती. वाडी दोन्ही टीमच्या घराला आपण इन्व्हाइट करतो टॉस साठी. मधला ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. तर चला या गुडवन आणि हा यस 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 तर यस त्यांच्यामध्ये ते उशिराने आल्या कारणास्तव मुंडेवाडी टीमला मात्र टॉस देण्यात आलाय आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सुरेश इलेवन मुंडेवाडी आपला डिसिजन का असेल फिल्डिंग की बॅटिंग करण्याचा ते आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. ओव्हर क्रमांक 3 ला मार्क मध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये आई गावदेवी अंबेवाडी या संघाकडून आता आपल्याला पाहायला मिळतोय कैलास, ज्या कैलासने झेल सोडली होती लॉंगॉनला तोच मात्र आता गोलंदाजी मार्कवर सज्ज. संघाचा कर्णधार आहे, समोरून नेतृत्व करायचं आता. हा देखील धीम्यागतीचे चेंडू ब्लॉकल झाले होते, स्वतःवरती नाराज गेला असेल फलंदाज, परंतु इथे सिंगलच मिळली जाते. यस मुंडेवाडी टीमने आमच्यामध्ये डिसिजन पोहोचवलाय की फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. म्हणजे गुडवन संघाला प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. दोन्ही संघ लगेचच तयार राहत. 3 षटकांची मॅच ते मात्र असेल. पहिला चेंडू धीम्या गतीचा होता, अक्षरशः ब्लॉकलला चेंडू टाकला होता, खोदून काढायचं होतं. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 अंकावरती. ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर कैलास आले, स्ट्राईक एंडला बॅट्समन गणेश, नॉन स्ट्राईक एंडला सोमनाथ आपण पाहतोय. स्लोवर धीम्या गतीचा चेंडू लावूडले अपील पंचांकडे, परंतु पंच कोणतीही प्रतीक्षा आपल्या प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत नाहीयेत. इथे आला चेंडू निर्धाव चेंडू संघटनेने धाव फळक स्थिरावलं गेलंय, ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 13 धाव फलकावरती लागला जात आहेत. हा देखील खोद चेंडू काढला आहे ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत आहेत. सिंगलच्या डबल मध्ये डेंजर झोन कडे आणि ही ते एक फलंदाज आत्महत्या मात्र करावी लागली आहे. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. जे मास्टरला आता रंगात आलाय, रंगात तशी मॅच देखील आता रंगात आली आहे. रंगात आला हा डीजे मास्टर आता आपण पाहू. तशी मॅच देखील चांगली पद्धतीचे पाहायला मिळते आहे. तर 1 मिनिटाचा कालावधी राहिला, फक्त 15 मिनिटाचा टायमिंग दिलं होतं गावदेवी या अंबेवाडी संघाला
आता 1 मिनिटामध्ये आपल्याला 3 चेंडू पूर्ण करायचे आहेत. फिर जो होगा वही पंच देखेंगे. इथे देखील फटका दमदार आहे आणि ह्याच्यावरती धाव संख्या देखील दमदार मिळून जाईल टीम गोरेगाव बॉईज संघाला. ठोक डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. इथे षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 20 या अंकावरती. अर्धा मिनिटाचा फक्त टायमिंग राहिला आहे तो म्हणजे गावदेवी आंबेवाडी संघासाठी. अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला 2 चेंडू पूर्ण करायचे आहेत. इथे देखील चेंडू चांगला पडला आहे. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहू शकाल पहिल्या 3ऱ्या ओव्हरचा. गोलंदाजी मार्क धावसंख्या झाली आहे ती 20 धावा धावफलकावरती. पुढे येऊन डान्सिंग डाऊन खेळायचं होतं अंदर राहीच नाही. गोलंदाजच्या बाउन्स वरती सोडून नाहीतर ती बघ फटका लगवायचा होता पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. ओव्हर क्रमांक 3चा खेळ समाप्त झाला आहे आणि ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलकात आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकावर लागली ती 20 धावा. 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल. लगेच जाऊया एक संधी अक्षय धुळे डीजे मास्टर. अशी गाणी देखील लावतोय म्हणजे आता सगळ्यांना मजा देखील येईल. हा देखील समोर चेंडू उडवायचा होता. प्रॉपर टायमिंग झाला नाही. चेंडूवरती बॅटवरती आला नाही आहे. इथे एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जिथे शपळाईने इथे 2 धावा पूर्ण देखील करतायत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये कैलास आलेत. त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. कैलासांच्यावरती 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. स्लॉग षटक हाणामारीचं षटक आहे आणि त्या षटकावरती आता जबरदस्त आक्रमणच चढावं लागेल. आक्रमणाशिवाय इथे मात्र स्विचचा फटका आणि इथे त्यांच्या मागे सेकंड स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि आता पंचांकडे डिसिजन गेला आहे. जरूर यस पंचांनी देखील डिसिजन दिलाय. पंच डिसिजन यस फलंदाज OUT आउट. चांगली झेल अक्षरशः डावी फेकत पहिली पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण घेतलं होतं त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये देखील आणि चांगली झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता देखील विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर 4था जात असताना आपण पाहू शकाल आता सफर आलाय. बराचसा सफर केलाय त्याने आता सफर करण्यासाठी आणि आता आसमानी सफर मात्र करावं लागेल. सफर ह्या फलंदाजाला चेंडूला आसमानी सफर करून द्यावं लागेल आता टीमसाठी. आणि तो सफर आता ही चेंडूला आसमानी सफर करेल का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह राहिला आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू आणि सफरच्या बॅटमधून हा हवाई सफर चेंडू चाललाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. धन्यवाद डीजे. आपण जसं सफर आले मैदानामध्ये लगेचच हवाई सफर त्याने केला. चेंडूला फेकून दिला षटकारासाठी. षटकाराच्या मदतीने 28 धावा धाव फलकावरती.
हा देखील फुलटॉस होता. ऑन साइडला ड्राईव्हचा फटका लॉंग लेगला. हा देखील चेंडू ग्राउंडला गुदगुल्या करत धिंगून चाललाय. चौकार. इथे चौकार अशा मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 32 या धावसंख्येवरती. सगळ्यांचा प्रश्न एकच पडला असेल की या फलंदाजाला कोणत्या कोपऱ्यात ठेवलं होतं का गोरेगाव बॉईज संघाने. जवळपास पाहायला गेलं तर बऱ्याचशा लांबून हा संघ इथे आला आहे आणि त्याला वाटतं 6व्या क्रमांकावरती सफरला मात्र मैदानामध्ये पाठवलंय. म्हणजे एका कोपऱ्यामध्ये त्याला बसून ठेवलं होतं आणि शेवटच्या क्षणाला मिडल ऑर्डरमध्ये पाठवण्यात आलंय त्याला. आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. 2 चेंडू. हा चेंडू चांगला आहे. चेंडू पलट्यानंतर थोडासा स्ट्रक्चर आतामध्ये चेंडू जातोय. हा चेंडू निर्धावाला आहे. कैलासवरती आक्रमण चढवलं होतं. त्याच्यानंतर कैलासने श्वास रोखला होता आणि त्याच्यानंतर हा श्वास रोखल्याला श्वास सोडण्यामध्ये यश देखील मिळालंय. हा देखील टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय. इथे एक सिंगल कंप्लीट विकेट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न निघालेत आणि दुसरी देखील झाली आहे पूर्ण. आणि तिसरी हा नाही म्हणता 3 धावा देखील झाल्यात पूर्ण. जिथे सिंगल होती तिथे डबल केली आणि 2 पूर्ण केल्यानंतर लगेचच तिसरीचं कॉलिंग देखील दिलं आणि 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे. ती गोरेगाव बॉईज संघाची 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असणारे ती आई गावदेवी आंबेवाडी संघाला. तर लगेचच चला दोन्ही संघ. परंतु नेक्स्ट मॅच सुरेश 11आवाज एक ना तसा गोल साठी समालोचक शिवमजी लोबे सरांना.
चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं इंग्लंडमध्ये या खेळाचा शोध लागला, परंतु भारतामध्ये हा खेळ खऱ्या अर्थानं धर्म बनला. क्रिकेट म्हणजे नक्की काय हा याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोचवेल. अफाट आयुष्य मैदानी तू येसो वेलोवेली, डाव तुझा येताच जमविषयी आपुली केली. काल करी बघ गोलंदाजी, संकट बघ चेंडू फेकी, भवत तालिका तव झेल घ्यावया जोतो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळता डाव, या साऱ्यांना चकविशी मग मिळेल तुझला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा चतुर आणि सावध, तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. 36चं टार्गेट असताना आता गोलंदाजांना विश्वास ठेवावा लागेल स्वबलावरती, आणि इथून मात्र या मॅचला होईल सुरुवात. 36चं टार्गेट. चला बॅटर अंतिम कॉल. चोवीस बॉल 36 हे लक्ष्य. मागील 3 मॅचमध्ये 30 धावसंख्येपेक्षा जास्त धावा होत नव्हत्या, परंतु 35 धावा जमवल्या पहिल्या 17 मध्ये गोरेगाव टीमनं टॉस जिंकून. पहिलाच बॉल 36चं टार्गेट. लॉंग ऑफ मध्ये कॅच ड्रॉप, पिन ड्रॉप सायलेन्स. कॅच ड्रॉप झाली पहिल्याच बॉल मध्ये. सुरुवात चांगली होऊ शकली असते फिल्डिंग करणाऱ्या टीमची. बाद होऊ शकला असता पहिल्याच बॉल मध्ये. फलंदाज कॅच ड्रॉप. पहिली धाव धावफलकावरती. धाबेचा श्री गणेश. गावदेवी आंबेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहता 36 करायच्या. तिथे पहिल्याच बॉल मध्ये आली सिंगल कॅच ड्रॉप नंतर. बॉल नंबर 2 बॅक पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, आणि इथून बॉल डीप थर्ड मॅन मध्ये जातोय, अडवला जातोय. धावा मिळत आहेत तोपर्यंत या बॉलवरती देखील एकच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती. इथे दुहेरी धाव होऊ शकले असते, परंतु सावधान पावित्र्य 2 फलंदाजांच्या माध्यमातून. चला प्रत्येक बॉल मध्ये टीम मीटिंग बॅटर्सने देखील घेऊ नका, हीच विनंती आहे. प्लीज बी फास्ट. इथून थोडं फास्ट केला. उर्वरित 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. टाइम कडे थोडं लक्ष द्या. 1:45 वाजलेत. गेली 2ही रात्र सामने अगदी योग्य वेळेवरती होत आहेत. आज थोडा आपण उशिराने धावतोय, त्यामुळे थोडं सहकार्य करा. बॉल नंबर 3 ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंच सांगत असताना या रात्रीच्या सुमारास कवायत करत असताना आमचे पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. धावसंख्या 3 या आकड्यावरती. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. 36 टार्गेट असताना अद्याप तरी संत गतीनं पुढे सरकतोय आंबेवाडी संघ. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पकडला कॅच. इथून पहिला धक्का 3 या धावसंख्येवरती. चला थोडा फास्ट केला. बॅटर्सना देखील विनंती आहे, मी आंबेवाडी संघाच्या खेळाडूंना विनंती करेल, बॅटर्स लगेच रेडी ठेवा. इतका जर वेळ लागला ना तर आपल्याला खूप टाइम होईल, त्यामुळे थोडं सहकार्य करा. प्रयत्न करावे लागतील 36 पर्यंत पोहोचण्यासाठी. लोस्करी मॅचेस आपण पाहिल्यात. ही मॅच थोडी रफटफ दिसते. तराजूमध्ये बसलेला सामना. अजूनपर्यंत सांगू शकत नाही का सामना कोण जिंकेल. अशाच पद्धतीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कैलास नवीन फलंदाज. लोअर फुलटॉस बॉल स्वीप केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
धाव मिळते ती एक, धाव संख्या जाऊन पोचली ती 4 या आकड्यावरती. दुसरे सत्र आपण पाहताय या नंतरच्या पहिल्याच मॅच मध्ये, पहिल्या सत्रामध्ये आपण नवीन समालोचकांचा आवाज ऐकायला निश्चितच स्टार टेनिस वर्ल्डचे भानुदाची रुठे यांचा आवाज देखील आपण पुढील सत्रामध्ये ऐकाल. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीसाठी प्रचंड मेहनत, परंतु ॲज अ कॉमेंटेटर देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना ऐकाल यात मात्र शंकाच नाहीये. बॉलिंग मार्कवरती वाईट बॉल आलाय. दिनेशचा बॉल फटका प्रति इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल धावतोय गोलीच्या वेगानं, बॉल क्षेत्ररक्षक पाठला करत असताना बॉल निघून गेलाय. बॉल सीमा पार येतोय हा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्लासिकल चौकार. थँक्यू डीजे. आमच्या डीजे मास्टर देखील अप्रतिम गीत खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. एका हातामध्ये मोबाईल, एका हातामध्ये चॅटिंग, परंतु प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत अक्षय धुले. इथून डीप फॅन लेग मध्ये लगातारचा दुसरा धमाका. आणखी एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मोजून मापून तोलून मारलेला नेत्रदीपक चौकार. थँक्यू डीजे. खरं तर आयोजकांना एक विनंती आहे की माझा टर्न असेल ना त्यावेळी आपण चेअर बॉयची व्यवस्था केलेली आहे. आपण IPL मध्ये चेअर गर्ल्स पाहतो, आपण साथी समालोचक रमेश बांडिलकरांना चेअर बॉय देखील म्हणूयात. उद्या मी विनंती करेल की एक थोडा स्टेज बनवा, तिथे आपले कॉमेंटेटर रमेश बांडिलकर चेअर बॉयची भूमिका देखील योग्य रीतीनं बजावतील. एक कॉमेंटेटर आपण वाढू, नाही तरी भानुदास रुठे देखील आहेत रेडी. आपण उद्या तेच करू. चला गमतीचा भाग सोडूयात. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये सफर. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जमवल्यात त्या 13 या आकड्यावरती. 36चं लक्ष होतं, आता 23ची आवश्यकता 18 बॉलमध्ये. हेच सर आमचं काम आहे. किती बॉलमध्ये किती धावा हव्या आहेत, किती धावा धाव फलकावरती. 18 बॉल 23चं इक्वेशन. सफरचा बॉल फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. फ्लाय स्लिप मध्ये इथून बॉल अडवते क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. सिंगलनं धावसंख्या 1 पुढे जाते. 14 आकड्यावरती क्रिकेटची लाईफलाईन सिंगल, अर्थातच कर्जत मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन. याच पद्धतीनं एक सिंगल, या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 आकड्यावरती. 22चं इक्वेशन. 17 बॉल शिल्लक आहेत. एक सालंट कव्हर ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, इथून रन मिळते ती एक. एका धाव्याला जास्त प्राधान्य. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, तिथून थोडं धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करता येते दोन बॅटर. धावसंख्या 15-21चा अजूनही इथून लक्ष बाकी आहे. आता त्याचा सामना कशा रीतीने केला जाईल यावरती देखील लक्ष. मी तर म्हणेल आता दबाव थोडासा निर्माण झाला बॉलिंग करणाऱ्या टीमवरती पहिल्या षटकामध्ये 13 आल्यानंतर. सफरचा बॉल गुडलेनच्या स्पॉटवरती हिट केला. अप्रतिम डिलिव्हरी हाताळत असताना इथून चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. निर्धाव चेंडू हवेत. प्रतिस्पर्धी संघाला जर 36 पर्यंत थांबवायचं असेल ना, तर निर्धाव आणि मध्ये मध्ये एखादा ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे ते फिल्डिंग करणाऱ्या गोरेगाव बॉईज टीमला. अकुडाप्याचा बॉल, सफरचा बॉल बॅकफुटला जाऊन लेट कटचा फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हलवार पद्धतीने टोलवलाय बॉल, फक्त दिशा देण्याचं काम. बॉल डीप थर्ड मॅन मध्ये होतोय फरार. सफरच्या विरोधात बॉल करतोय सफर 4 धाब्यांकरिता. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं जोशात आणण्याचं काम आमचे डीजे मास्टर करतायत अक्षय धुले.
अंतिम बॉल. वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. बॅट आणि बॉलचा इथून संपर्क नाहीये. निर्धाव बॉल. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली. गौरव सांगतात 19. आता येणारे 12 बॉल 17 या धावसंख्येची गरज आहे. सो मच. 12 बॉलमध्ये 17चं इक्वेशन. खरं तर प्रत्येक क्रीडांगणाचा केंद्रबिंदू अर्थातच प्रेक्षक वर्ग असतो. या प्रेक्षक मायबापांचं मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. 12 बॉल 17ची गरज. भन्नाट वेग होता परंतु दिशा खराब आहे इथे गोलंदाजाची. पंच सांगतायत खराब बॉल. लाईन मिस्टेक. वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 12. प्रयत्नही करावे लागतील दोनही संघांना. इथून सामना कोणत्याही संघानं जिंकलेला नाही. आता प्रयत्न आणि प्रयत्न हे करावेच लागतील. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द असावी लागते क्रिकेटमध्ये आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिद्दही सत्यात उतरावी लागते. वन्स अगेन रिॲक्शन विथ अंपायर. अंपायर सांगतायत आणखी एक वाईट बॉल. 1 बाउंसचा इशारा. सक्त ताकीद. पुन्हा अशा पद्धतीचा बॉल फेकू शकत नाहीये गोलंदाज. वाईट बॉलनं धावसंख्या पुढे जाते 21 या अंकावरती. 15ची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये. प्रयत्न हे करावे लागतील आणि अशा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देऊन मी तर म्हणेल थोडा बॅकफूटवरती जाईल फिल्डिंग करणारा गोरेगाव बॉईज हा संघ. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. पाहिजे तितकी धावा मी तर म्हणेल जमवल्याच नाही. टॉस जिंकून किमान 40-45 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं या मॅचमध्ये. 12 बॉल 15. वेगवान बॉल. ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल होता. ऑफ कटर बॉल डिलिव्हर्ड केलाय गोलंदाजानं. तोपर्यंत एकच धाव. डीप विकेट. नो बॉलचा इशारा. नक्कीच एक 1 बाउन्सचा इशारा दिला होता. इथून पुन्हा दुसरा बाउन्स या षटकामध्ये. पंच दंडित करत असताना आणखी एक खराब बॉल. नो बॉल कॉल अंपायर. हे सर खरं क्रिकेट आहे. पंचाने अगोदर दंडित केलं होतं. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. प्लीज अंपायरशी आपण कोणत्याही प्रकारचं गैरवर्तणूक करू नका प्लीज. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. या स्पर्धेमध्ये पंचांनी फार अप्रतिम भूमिका साकारली. क्रीडांगणाचे 2 केंद्रबिंदू ज्यांच्या वतीनं या संपूर्ण मॅचचा कारभार चालू असतो, ज्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हा सामना योग्य रीतीनं होत असो, याच अंपायरचा खऱ्या अर्थानं तुम्ही सन्मान करा. हीच तर तुमची खेळाडू वृत्ती आहे. नो बॉल कॉल अंपायर सांगत असताना इथून धावसंख्या 23. 13ची आवश्यकता आहे. फ्रीटचा बॉल फेकावा लागेल. मुभा असेल फलंदाजाला. किती धावा येतील या बॉलवरती की गोलंदाज कमबॅक करेल. फ्रीटचा बॉल. इथे मात्र बॅटची टॉप एज लागत असताना क्षेत्ररक्षक बॉल पकडतोय डीप फाईन लेगमध्ये. दुसरीचा प्रयत्न व्यवस्थित थ्रो फेकू शकलेला नाही. इथून गॅदर देखील करू शकलेले नाहीत विकेट किपर. इथून धावा मिळत आहेत त्या 2. 2च्या मदतीने धावसंख्या गौरव साथी स्कोरर सांगतायत 25. इथून आता 11ची आवश्यकता आहे. बॉल या षटकातील शिल्लक असतील 4 बॉल शिल्लक आहे. टोटल 10 बॉलमध्ये 11चं इक्वेशन. चेस करत असताना आज थोडा सामना सोपा झालाय चेस करणाऱ्या टीमसाठी आणि त्याच पद्धतीने आपण पाहता एकच मॅच
59 धाव्यांची मॅच आपण पाहिली. सागाची वाडे टीमने तिने 59 सेट केल्या होत्या. 60ची आवश्यकता होती. वाड शॉट अप्रतिम फटका होता इनफिल्डच्या वरून. क्लासिकल हा फटका, क्लासिकल कटचा फटका. बॅकअप चांगला आलाय. रन मिळते ती पुनश्च एकदा एक. फटका तर अप्रतिम होता. प्रोटेक्शन देखील अवेलेबल. जशा रीतीनं क्षेत्ररक्षण आहे तशा रीतीनं बॉल डिलिव्हर्ड केला, परंतु इथून इक्वेशन लगभग आपण पाहताय 26 धावा धावफल करत असताना 10ची इथून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 9 बॉलमध्ये 10. एखादा मोठा फटका गौरव या मॅचचं खऱ्या अर्थानं रूप बदलू शकतं. स्लॉटमध्ये बॉल एक्सलंट कव्हर ड्राईव्ह करत असताना प्रोटेक्शन अवेलेबल आहे. फिल्डर सजवला आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 1 रन मिळते. धावसंख्या 27. 8 बॉलमध्ये आता 9चं इक्वेशन. या 2 बॉलवरती या मॅचचं भवितव्य. या 2 बॉलमध्ये समजू शकतं की अंतिम क्षणामध्ये लढण्यासाठी किती धावा उभारेल आणि लढण्यासाठी किती धावा वाचवेल खऱ्या अर्थानं अंतिम क्षणामध्ये. गोरेगाव बॉईज संघ बॅकफुटला जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय हा बॉल. पंच सांगत असताना पंच बॅटच्या साह्याने की लेग बॅटच्या साह्यानं पंचांचा इशारा. ही माहिती फार महत्त्वपूर्ण आहे, कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय बायसायकलची एक नवीन आकर्षित बायसायकल आपण पाहताय. 6 चमचमत्या ट्रॉफीज आणि वैयक्तिक पारितोषिकांनी नटलेली आणि घडलेली साकारलेली स्पर्धा, अर्थातच पर्व दुसरेमध्ये देवमाणूस चषक आपण अनुभवत आहे. फुल टॉस बॉल गुडघा टेकून मिस्टर 360 स्टाईलनं इथून मात्र नटराज स्टाईलनं पाठवलाय बॉल डीप फाईन लेग मध्ये. एक टप्प्याची भरारी घेत बॉल चाललाय सीमापार चौकार. खऱ्या अर्थानं माहोल तयार केलाय, खऱ्या अर्थानं माहोल क्रिएट केलाय अक्षय धुलेनं. त्यामुळे खेळाडू देखील आता थोडे लेझी क्रिकेट खेळतायत. 5 बॉलमध्ये 3ची आवश्यकता आहे. धावा वाचू शकतात. क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. पाच बॉल 3. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय सेकंड राऊंड मधील पहिला सामना मुलगाव आणि गुडवन आणि त्यांच्या अगेन्स्ट सुरेश 11 मुंढेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यात या. अकोडाप्याचा बॉल अप्पर कटचा फटका. विजयाचा जल्लोष लॉंग स्टॉप मध्ये निघालाय. बॉल वाड शॉट अप्पर कटच्या साह्याने येतो या चौकार.